नागपूरच्या मोमीनपुरा परिसरात गोवंश कत्तलीकरिता आणलेल्या जनावरांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। पोलिसांच्या छाप्यात तब्बल 29 गोवंश जनावरे जप्त करण्यात आली असून या प्रकरणातील आरोपींवर आता मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे। बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर मोमीनपुरा परिसरात गोवंश जनावरांची अवैध कत्तल आणि विक्री रोखण्यासाठी पोलिसांकडून विशेष गस्त सुरू होती। याच दरम्यान पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की अन्सार नगर परिसरातील एका ठिकाणी गोवंश जनावरे कत्तलीसाठी जमा करण्यात आले आहेत। माहितीची खातर जमा करत पोलिसांनी पंचासह घटनास्थळी छापा टाकला, तेव्हा तेथे तब्बल 29 लहान मोठी गोवंश जनावरे अत्यंत दाटीवाटीने आणि अमानुष परिस्थितीत बांधून ठेवलेली आढळून आली। पोलिसांनी तत्काळ ही जनावरे ताब्यात घेत त्यांची सुटका केली। या प्रकरणात 4 आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम आणि प्राण्यांवरील क्रूरतेस प्रतिबंध करणाऱ्या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। तपासादरम्यान आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आली। पोलिसांच्या माहितीनुसार संबंधित टोळीवर यापूर्वीही गोवंश कत्तल, अवैध वाहतूक आणि इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। यामुळे या संघटित गुन्हेगारी टोळीविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला होता। 12 जून 2024 रोजी या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यातील विविध कलमांचा समावेश करण्यात आला आहे। या कारवाईनंतर आरोपीच्या अडचणी वाढल्या असून पोलिसांकडून आर्थिक व्यवहार, गुन्हेगारी जाळे आणि इतर संबंधित बाबींचा सखोल तपास सुरू आहे। सदर गुन्ह्यामध्ये मोक्का बसतो किंवा कसे याची आम्ही चाचपणी केली, तर या गुन्ह्यामध्ये मोक्का अगदी फिट बसतो आणि यातील जे आरोपी आहे त्यांनी यापूर्वीही गुन्हे केलेले आहेत। त्यांच्या विरुद्ध माननीय न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले असून माननीय न्यायालयाने अशा गुन्ह्यांची दखल सुद्धा घेतलेली आहे। त्यामुळे आम्ही सदर गुन्ह्यामध्ये मोक्का लावण्याचा निर्णय करून मी प्रस्ताव तयार केला आणि तो प्रस्ताव माननीय नॉर्थ रिजन माननीय पोलीस उपायुक्त जो परिमंडळ क्रमांक 3 यांच्या मार्फतीने नॉर्थ रिजन विनीता साहू मॅडम यांच्याकडे पाठवला होता आणि त्यांनी आज मंजुरी दिल्याने सदर गुन्ह्यामध्ये आम्ही मोक्काची कलम मोक्का कायद्याचे असं महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3.1, 2, 3.2, 3.4 असं समाविष्ट केलेलं आहे। त्याबाबत माननीय न्यायालयाला पत्रव्यवहार सुद्धा करण्यात आलेला आहे। जे कोणी गोवंश जनावरांची तस्करी करू पाहत आहेत किंवा वारंवार पोलिसांनी कारवाई करून सुद्धा अशी जे गोवंश जनावरांची तस्करी करणारे जे आरोपी आहेत किंवा गुन्हेगार आहेत त्यांच्यावर चाप बसावा, त्यांच्या या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसावा म्हणून आम्ही ही प्रभावी कारवाई केलेली आहे। याही पुढे जर पोलीस स्टेशन, तहसील हद्दीमध्ये अशा प्रकारचे जर गुन्हे करताना गुन्हेगार आढळले तर त्यांच्या विरुद्ध सुद्धा अशाच प्रकारची मोक्कानुसार कारवाई करण्याची आम्ही तयारी केलेली आहे। गोवंश संरक्षण आणि संघटित गुन्हेगारी विरोधातील ही कारवाई नागपूर पोलिसांकरिता महत्त्वाची मानली जात आहे। या प्रकरणातील पुढील तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।